खरं तर कुस्तीची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली, मग भारतात इतरही प्रसिद्ध झाली. पण अस्सल मातीतल्या या खेळाला यश मिळवायला भारताला 50हून अधिक वर्ष लागली. भारतीय कुस्तीसाठी हा एक सुवर्ण क्षण ठरला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुशील कुमारनं 66 किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडल मिळवलं. तब्बल 56 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसाठी भारताला हा सन्मान मिळाला. ऑलिम्पिकच्या भारतीय इतिहासात हे ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं कराडच्या खाशाबा जाधव यांना. एकोणीसशे 52च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या या रांगड्या पैलवानानं ही किमया केली होती. कुस्तीचं हे वैभव हरवत चाललंय का? आणि याचंच उत्तर शोधायला आम्ही निघालो कुस्तीच्या पंढरीत, कोल्हापूरला. आता आपण आलो आहोत ते म्हणजे कोल्हापूरमध्ये. मुंबईला जशी क्रिकेटची पंढरी मानली असते तशी कोल्हापूरला कुस्तीची पंढरी मानली असते. महाराष्ट्रात हा कुस्तीचा प्रवास हा खूप मोठा आहे. कुस्तीत झालेले बदलही तितकेच मोठे आहेत. हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ते म्हणजे ह्या अस्सल मराठमोळ्या मातीतल्या खेळाचा उगम झाला तरी कसा. मल्लविद्या ही शाहू महाराजांनी कोल्हापूरला त्याला रुजवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी ही मल्लविद्या जोपासली शाहूराजांनी. कारण त्यांना एक आपली महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचे मल्ल हे जगाच्या कुठेतरी नकाशावर चमकावेत आणि फॉरेनमधनं त्यांनी मेडल आणावे हे त्यांची फार अपेक्षा होती. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस हिंदुस्थान पाकिस्तान सगळे एकच होतं. मग तिकडचे लाहोर, अमृतसर असे काही पैलवान आले तो कोल्हापुरात त्यांनी आपल्या स्वतःच्या आखाड्यावर त्यांनी तयार केले. शाहू महाराजांमुळे कुस्तीला महाराष्ट्रात मान मिळाला. शाहू महाराजांनंतर राजाराम महाराजांनीही कुस्तीला प्रोत्साहन दिलं, पण त्यानंतर मात्र कुस्तीची दुरावस्था झाली. काही असो, कुस्तीचा इतिहास जितका जुना आहे तशीच या खेळाची परंपराही तितकीच ऐटबाज आहे. आज काळ बदललाय तशी कुस्तीही बदलली आहे. लाल मातीतली कुस्ती आज मॅटवर येऊन पोहोचली आहे, पण तिचे नियम, तिच्या प्रथा, तिच्या परंपरा मात्र अजूनही तशाच आहेत. कुस्तीचा फड असो किंवा तालीम, कुस्ती रंगते ती या हलगीच्या तालावर. पूर्वीप्रमाणे आजही हा कुस्तीचा फड असा खचाखच भरलेला असतो. लहान मुलं असो वा जखड वयोवृद्ध, कुस्तीचा फड रंगला की सर्वजण आजही आवर्जून आपली हजेरी लावतात. कोणाच्या कुस्त्याचा नाद जसा पुन्हा बंद झाला कुस्ती खेळायचा तसा कुस्त्या बघायचा नाद लागला सारखा प्रतिपडावर. आमची पोरं ही कुस्त्या खेळत होती हो. त्या पोरांच्या नादानं मागं बघायला जायला लागलो. लहानपणापासून कुस्त्या बघायची बी सवय होती आणि गावात आमच्या खेळणारी शिकार लोक होती, चांगली गाडलेली होती. सीताराम पैलवान, राम पैलवान अशी भारतभर गाडलेली पोर चांगली आमच्या गावात होती. त्यामुळे आम्हाला बघत आम्ही कुस्ती खेळायला लागलो, ती चालू झाली खेळायला. तर आम्हाला लहानपणापासून कुस्ती खेळण्याचा बी शौक आहे, बघण्याचा बी. आपली प्रकृती धंदाकड कशी होईल ह्याच्याबद्दल आम्ही कुस्ती खेळतो बी आणि बघतो बी. आता इथून पुढे बी कुस्त्या बघण्याचा नाद असावा, मुलांनी खेळावं हेच आमचं. मला कुस्त्या फार आवडतात. माझी इच्छा आहे की मी बी कुस्ती करावी. मला डाव यावं म्हणून मी कुस्ती बघायला आलोय. माझी दरवर्षी या मैदानात कुस्ती असते.
त्यामुळे मी या कुस्ती मैदानाला भेट देण्यासाठी आलो. अतिशय सुंदर बट्टाळाची पत्तर. अरे बाप रे बाप, अमोल पाटील पाडीत आहे. आणि हो, जबरदस्त चालणाऱ्या या द्वंद्वामुळे तर हा फड रंगतोच, पण त्याला अजून रंगत आणतात ते हे उत्साही निवेदन. हाजीर तो वजीर, कुस्तीचा बलाचा शास्त्र उपयोग, त्याचं नाव कुस्ती. हे मूर्ती लहान कीर्तिमान सगळ्या भारत देशाला एकेकाळी पेन लावलं या मूर्तीनं. फोटोग्राफर बघा गार 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 फिरायला लागलेले. चार म्हशीचं दूध पिऊन गाडावर मोठा झाला म्हणजे पैलवान नवा. राजश्री शाहू महाराजांनी बांधलेला हा खासबाग आखाडा 1912 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी या आखाड्याची स्थापना केली होती आणि आज हा आखाडा म्हणजे कोल्हापुरातल्या कुस्तीचा चेहरा बनलाय. रोममधील मैदानांच्या धर्तीवर बांधलेल्या या आखाड्यात कुठेही बसा, कुस्तीची मजा आपल्याला सगळीकडून तितकीच अनुभवता येते. भव्य मैदान, मोठा आखाडा आणि आखाड्यासमोरचं हे मोठं स्टेज. यामुळे कुस्तीच्या इतिहासात या आखाड्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे.